महाराष्ट्रामध्ये 80,000 लोकांचा नोकऱ्या त्या ठिकाणी प्रलंबित आहे। नोकरी देण्याचं काम या सरकारने मागच्या 2.5 वर्षात केलेले नाही। भयानक या ठिकाणी बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगार आमचे वाट पाहत आहेत की माझ्या हाताला काम कधी मिळेल, परंतु या सरकारने या लोकांना आजपर्यंत काम त्या ठिकाणी दिलं नाही। या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्री शेळके या उभाटातर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। बंधूंनो, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास बघितला तर आजपर्यंत बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 2च महिला उमेदवार आजपर्यंत आमदार होऊ शकलेले आहे आणि येणाऱ्या आता 20 तारखेला तिसरी महिला आमदार या बुलढाणा विधानसभा मध्ये होणार, त्या होणार म्हणजे आमच्या जयश्रीताई शेळके।